राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर दिवंगत नेते अजित पवार नसताना म्हणजे हयात नसताना मतदानाला सामोरे जात आहेत. काय मनात भावनात काय वाटतंय? ही पहिली निवडणूक अशी आहे की गेल्या 35-40 वर्षामध्ये ह्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आणि मतदानाच्या प्रक्रियेमध्ये अजितदादा नाही आहेत आणि ते आता कायमचे नसणार आहेत आपल्याबरोबर. अतिशय जड अंतकरणानं एक महाराष्ट्रातला एक चांगला कर्तव्यवान नेता आज आपल्यात नाही आहे आणि त्यामुळे एका दुःखद प्रसंगामधून ह्या निवडणुकीला आम्ही सामोरे जातो आहे. एका बाजूला दादांच्या जाण्यानं जड अंतकरणानं सर्वांच्याच मध्ये दुःख निर्माण झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला संविधानाप्रमाणे आपल्याला मतदान करणं हे लोकशाहीमध्ये पण क्रमप्राप्त आहे आणि आज तसा बघितलं तर मतदानाचा दिवस म्हणजे हा लोक उत्सव असतो आणि म्हणून मी पहिल्यांदा सर्वच मतदारांना ह्या 12 जिल्हा परिषदचे जे मतदान चाललं आहे 12 जिल्ह्यामध्ये सर्वांनीच आपापला मतदानाचा अधिकार एक कर्तव्य म्हणून आपण बजवावा आणि जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर येऊन अतिशय निर्भयपणानं मतदान करावं असं आवाहन करतो. खरं तर अजितदादा शेवटच्या क्षणापर्यंत कायम सक्रिय राहिले. अजितदादा गेल्याच्या नंतर राज्यभरात अगदी हळहळ व्यक्त केली. राष्ट्रवादीने पण आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रचार जो आहे तो किराण्यामध्ये पूर्णपणे प्रचार थांबवला गेला. प्रचार थांबवल्याच्या नंतर म्हणजे ज्या मोठ्या सभा झाल्या नाहीत काय नाहीत याचा थेट परिणाम तुम्हाला काही मतावरती होईल असं वाटतंय? आणि काय आहे, शेवटी आपण संस्कारामध्ये आणि संस्कृतीमध्ये वाढणारी माणसं आपण निवडणुका काय येत राहतात सांगतो. हा असं काही नाही की पुन्हा निवडणुका येणार नाहीत म्हणून. ही प्रोसेस चालू असते लोकशाहीमध्ये. पण दादांच्या जाण्यानं आमच्या पक्षानं एक प्रोटोकॉल जाहीर केला आणि त्या प्रोटोकॉलप्रमाणे जाहीर सभा कुठे घ्यायच्या नाही, सत्कार नाही, अनाऊन्सिंग नाही आणि त्यामुळं फक्त डोर टू डोर संपर्क केला. साहजिकच थोडीशी मताची टक्केवारी कमी होईल असं वाटतंय आम्हाला, परंतु आम्ही सर्वजण कसोशीनं प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढवावी. परंतु लोकांच्यामध्ये एक वेगळीच भावना आहे आणि ती भावना लोकांनी येऊन आपापल्या लोकशाही मार्गानं मतदानाच्या रूपानं व्यक्त करावी असं आव्हान आम्ही वारंवार केलं आहे. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढवणं. खरं तर इंदापूर तालुक्याने कायमच दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधातली भूमिका कायम बघितलेली आहे. मात्र आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्ही एकत्रित लढा देतात त्यामुळं कदाचित समीकरण आणखी वेगळं असेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मुलीला त्यानंतर मामांनी त्यांच्या मुलाला तिकीट दिलं आहे त्यामुळे कुठंतरी निष्ठावंतांना डावलं अशी पण चर्चा होती. याचा काय परिणाम होऊ शकतोय का? आता एक लक्षात ठेवा की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये पवार साहेबांनी निर्णय घेतला की आपल्याला एकत्र करायचं आहे. शेवटी त्यांनी आदेश दिला, आम्ही मान्य केला. अजितदादांची गेल्या 2 महिन्यापासून मनापासूनची इच्छा होती की एकत्रीकरण झालं पाहिजे, संघर्ष नको. आता संघर्षाचं राजकारण करण्यापेक्षा आपण एकीचं विकासाचं राजकारण करू. झालं गेलं राजकारणामध्ये ठीक आहे. आता आम्ही आमने सामने लढलो, वैचारिक लढाई होती. त्यांचा पक्ष वेगळा होता, आमचा पक्ष वेगळा होता. ती पक्षाच्या विचाराची धारा होती आणि ती मतभिन्नता पक्षाच्या आयडिओलॉजीमधली होती, ती लढलो आम्ही. पण आता एकत्र सगळेजण आम्ही आलो आणि आता राहिला प्रश्न उमेदवारीच्या बाबतीतला. कोण कोणाचा मुलगा आहे, कोण कोणाची मुलगी आहे ह्याच्यावर लोकशाही अवलंबून नसते. त्या मतदारसंघामधला जो मतदारांचा कौल आहे हा लोकशाहीमध्ये जास्त महत्त्वाचा असतो. म्हणजे उद्या एखादा डॉक्टरचा मुलगा जर उत्कृष्ट डॉक्टर झाला तर त्या उत्कृष्ट झालेल्या डॉक्टरचा दोष काय? आणि लोकशाहीमध्ये शेवटी कुठल्याही कार्यकर्त्यावरती कोणी अन्याय होऊ देत नाही आणि मला असं वाटतं की लोकमतातून ज्यांना प्राधान्य मिळतं ते लोकशाहीमध्ये टिकतात आणि त्या पद्धतीनं ह्या उमेदवाऱ्या सगळ्या दिल्या गेल्या आणि मला विश्वास आहे की इंदापूर तालुक्यामधल्या 24च्या 24 जागा 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समितीच्या जागा ह्या चांगल्या मताने निवडून येतील आणि ते मतदारांनी निवडून देतील असा एक मला विश्वास आहे. खरं तर अजितदादा गेल्याच्या नंतर त्यांच्या मृत्यूसाठी चर्चा आणि चर्चेला उधाण आलेलं सुद्धा असं बघायला भेटतंय. खासदार बजरंग सोनवणे असं म्हणतायत की अजितदादाचा मृत्यू ज्या विमानामध्ये झाला त्या विमानामध्ये बॉम्ब असण्याची शक्यता आहे, चौकशी व्हायला लागली. ह्या सर्व त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, आता काय झालंय की
साहजिकच महाराष्ट्रामध्ये कोणाला अजूनही विश्वास बसवणं की दादा आपल्यामध्ये नाही आहेत म्हणून ही वस्तुस्थिती आहे. कारण चालत बोलत जो माणूस अर्ध्या तासापूर्वी किंवा विमानामधून सुद्धा दादांनी रेंज आल्यानंतर एका कार्यकर्त्याशी संवाद साधला, म्हणजे हा रोज आपल्या अवतीभोवती फिरणारं नेतृत्व अचानकपणे गेल्यामुळं साहजिकच काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतील. आता खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे तर खासदार आहेत, आता त्यांच्याकडे काय माहिती उपलब्ध आहे मला काही माहीत नाही. आणि मला वाटतं ह्या सगळ्या प्रकरणाची ह्या अपघाताची चौकशी तर चालूच आहे, जबाब घ्यायची प्रक्रिया चालू आहे. मला वाटतं CID इन्क्वायरी पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये चाललेली आहे. आणि म्हणून जे काय असेल ते प्रशासन आपापल्या पद्धतीने करेल आणि मग त्या चौकशीचा रिपोर्ट आल्यानंतरच आपण ह्याच्यावर भाष्य करू शकतो. राष्ट्रवादी विलिनीकरणाची सध्या चर्चा सुरू आहे. तुम्ही आता राष्ट्रवादीमध्ये कार्यरत आहात. काय पुढं म्हणजे महाराष्ट्राला पाहायला मिळू शकतंय? विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की 2 राष्ट्रवादीचे जे पक्ष आहेत, ठीक आहे, दादांची आमची ज्यावेळेस 2 महिन्यापासून चर्चा होत होती, अनेक लोकांशी आमची चर्चा होत होती. आता त्या सगळ्याच गोष्टी आजही सांगण्याची वेळ नाही आहे, परंतु पक्षाच्या विलिनीकरणाच्या संदर्भातला अंतिम निर्णय हा जो पक्षाचा जो प्रमुख असतो तेच घेत असतात. आणि मला असं वाटतं त्या बाबतीमध्ये आता सध्या तर हा सगळा दुखवट्याचा काळ आहे सगळा. हे झाल्यानंतर मला वाटतं दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत, की जे पक्षाचे प्रमुख आहेत, ते बसतील, ठरवतील ते, असं मला वाटतं. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेत ज्या निवडणुका असतात त्या ग्रामीण भागाला बळकटी देणाऱ्या असतात. आज मतदान प्रक्रिया पार पडते, या सर्व मतदारांना काय आवाहन कराल? मी सर्व मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे की एकतर 9 वर्षांनी ही निवडणूक होती आणि त्यामुळं एक टर्म तर जवळजवळ गेलीच या प्रशासकीय काळामध्ये. आणि त्यामुळं साहजिकच एक टीम जी ॲडजस्ट झाली असती, ग्रामीण भागाचं नेतृत्व, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे भविष्याचं नेतृत्व तयार करणाऱ्या संस्था आहेत ह्या. कारण मी सुद्धा 91 साली जिल्हा परिषदला निवडून आलो आणि नंतर आमदार झालो, राज्यमंत्री मंत्री वगैरे. विलासराव देशमुख ह्या राज्याच्या एका ग्रामपंचायतचे सरपंचापासून मुख्यमंत्री झाले. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे नेतृत्व तयार करतं. ग्रामीण भागाचा विकासच्या अंतिम अंमलबजावणी करणाऱ्या ह्या संस्था आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. त्यामुळे आपल्या गावाचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल आणि गरजू माणसाला आणि उपेक्षित वर्गाला जर विकासाची खऱ्या अर्थानं लाभ द्यायचा असेल तर आपण बाहेर पडा, मोठ्या प्रमाणात मतदान करा आणि आपल्या मनात जे आहे ते मताच्याद्वारे आपण आपल्या भावना व्यक्त करा. ग्रामीण भागातला विकास करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे जर विकासाला चालना देण्यासाठी घराच्या बाहेर पडा आणि मतदान करा, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विकी चव्हाणसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.